चार्जेस. याच्यामध्ये सर्वात अगोदर पाहू बेसिक, त्याच्यामध्ये ॲटम, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं अणू. ॲटम पहा, एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. प्रत्येक पदार्थ हा असंख्य अशा अणूंनी बनलेला असतो आणि त्या पदार्थाला लहानात लहान कण पहा, इथं आपण ड्रॉ करून दाखवू. समजा हा सबस्टन्स आहे, तर या सबस्टन्समध्ये असंख्य असे ॲटम असतात. जसं की आपलं कॉपर वायर आहे किंवा कुठलाही ग्लास रॉड असेल, कुठल्याही पदार्थामध्ये असे असंख्य काय असतात, स्मॉलर पार्टिकल असतात. अँड दिस स्मॉलेस्ट कंप्लीट युनिट ऑफ मॅटर, ह्या मॅटरचा किंवा एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल टायनी पार्टिकल्स अँड दॅट पार्टिकल्स कॉल्ड ॲज, त्या पार्टिकलला काय म्हटलं जातं, ॲटम म्हटलं जातं. दॅट इज एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲटम्स. देन व्हॉट इज मीन बाय ॲटम्स. ॲटम्स काय आहेत, द सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ large number of small particles called as atom. पहा, सबस्टन्स हा असंख्य अशा लहानात लहान पार्टिकलनं बनलेला असतो, त्या पार्टिकलला ॲटम म्हटलं जातं. त्या ॲटमचं स्ट्रक्चर इथं मी ड्रॉ करतो. पहा, ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये दोन पार्टिकल असतात. एक पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन असतो, दुसरा चार्जलेस न्यूट्रॉन असतो. आणि जे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात ते या न्यूक्लियस भोवती काय करत असतात, रिव्हॉल्युशन करतात. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्युशन करतात. हे आहेत इलेक्ट्रॉन्स, हे आहेत न्यूक्लियसमधले प्रोटॉन्स आणि हे आहेत न्यूट्रॉन्स. म्हणजेच ॲटममध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. देन नेक्स्ट, these electrons are carries which charge, minus charge, negative charge. Protons are positive charge particles and neutrons are chargeless particle. Every neutral atom, प्रत्येक जो न्यूट्रल ॲटम असतो त्याच्यामध्ये एव्हरी न्यूट्रल ॲटम हॅज इक्वल नंबर ऑफ काय असतात, इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक न्यूट्रल ॲटममध्ये जेवढे प्रोटॉन्स असतात, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतात, तेवढेच काय असतात, निगेटिव्ह चार्ज असतात. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची संख्या ही न्यूट्रल ॲटममध्ये एकसारखी असते किंवा सारखीच असते. आणि त्याच्यामुळे पहा, जर ॲटमनं इलेक्ट्रॉन लूज केले, पहा काही ॲटम इलेक्ट्रॉन लूज करू शकतात. पहा, इथं आणखी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचा आहे चार्जेस सांगण्याच्या अगोदर, तो म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स. याला म्हटलं आता मुक्त इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन याला काय म्हटलं आता, मुक्त इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन्स अँड सच अ लूजली बाउंडेड म्हणजे काय, की जे ॲटममध्ये स्ट्रॉंगली बाउंडेड नसतात, घट्ट बांधलेले नसतात, ते या बाह्यतम कक्षेमधून लूज होऊ शकतात. असे इलेक्ट्रॉन की जे कक्षा सोडून, त्या ॲटमला सोडून दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतात, अशा इलेक्ट्रॉनला म्हटलं जातं लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. आणि त्या लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉनलाच काय म्हणतात, फ्री इलेक्ट्रॉन्स. दॅट इज द loosely bounded electrons present in outermost orbit of an atom called
फ्री इलेक्ट्रॉन्स. पहा ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जे लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन असतात, ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणाऱ्या लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन्सलाच काय म्हटलं जातं? फ्री इलेक्ट्रॉन्स म्हटलं जातं. म्हणजे समजा हा ॲटम आहे, ह्या त्याच्या वेगवेगळ्या ऑर्बिट आहेत आणि हा न्यूक्लियस आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन. हे पहिल्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन आणि शेवटची जी कक्षा आहे त्याच्यात असणारा हा जो इलेक्ट्रॉन असतो हा लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन असतो आणि यालाच म्हटलं आता काय? फ्री इलेक्ट्रॉन. दॅट इज द लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ ॲटम इज कॉल्ड फ्री इलेक्ट्रॉन्स. अँड these फ्री इलेक्ट्रॉन्स कॅन बी, हे फ्री इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात? these फ्री इलेक्ट्रॉन्स कॅन बी मूव फ्रॉम वन ॲटम्स टू अनदर. हे फ्री इलेक्ट्रॉन एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये मूव्ह होऊ शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात. ऑर दे कॅन लिव्ह द ॲटम, दे कॅन लिव्ह द ॲटम. हे फ्री इलेक्ट्रॉन त्या ॲटमला सोडून देऊ शकतात, म्हणजे त्याला सोडून दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतात. असे जे लुजली बाउंडेड इलेक्ट्रॉन असतात त्याला फ्री इलेक्ट्रॉन म्हटलं जातं. आणि जर समजा ॲटममध्ये, न्यूट्रल ॲटममध्ये तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. जर एखाद्या ॲटमनं इलेक्ट्रॉन लूज केले, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे फ्री इलेक्ट्रॉन जर लूज केले तर काय होतं की त्या ॲटममध्ये कोणाची संख्या वाढेल? इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली तर प्रोटॉनची संख्या जास्त राहील, म्हणजे त्या ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त राहील. प्रोटॉनची संख्या म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि तो ॲटम पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणून ॲक्ट होईल. आणि ज्या ॲटमनं ते इलेक्ट्रॉन घेतलेले तिथं इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे निगेटिव्ह चार्जची संख्या जास्त होईल, आणि त्यावेळी तो पार्टिकल निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणून ॲक्ट होईल. ते आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल बद्दल पाहू. पहा, पॉझिटिव्ह चार्ज आयन किंवा पार्टिकल आणि दुसरा आहे निगेटिव्ह चार्ज पार्टिकल. निगेटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणा किंवा आयन म्हणा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असणारे पार्टिकल्स किंवा आयन्स. पहा, हा एक ॲटम आहे. या ॲटममध्ये काय आहेत आणि हा दुसरा एक ॲटम आहे. दोन ॲटम दाखवू आपण. याला ए म्हणू, याला ॲटम बी म्हणू. असे दोन ॲटम आहेत. ॲटम ए मध्ये जी प्रोटॉनची संख्या आहे ती आहे 11 प्रोटॉन आहेत. किती प्रोटॉन आहेत? 11 प्रोटॉन. आणि इलेक्ट्रॉन सुद्धा तेवढेच असतात, 11 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज सेम आहे. इथं सुद्धा आहेत 11 प्रोटॉन आणि 11च इलेक्ट्रॉन. जर पहा, जर या ॲटमनं याच्या बाह्यतम कक्षेतला एक इलेक्ट्रॉन लूज केला, 11 मधला एक इलेक्ट्रॉन दिला, 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज केला, या ॲटमकडे आला, तर ॲटममध्ये 11 इलेक्ट्रॉन होते. आता किती होतील? 12 इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्तीचा झाला. म्हणजेच इथं एक निगेटिव्ह चार्ज जास्त झाला. म्हणून हा जो पार्टिकल असतो, इलेक्ट्रॉन घेणारा जो ॲटम असतो किंवा इलेक्ट्रॉन घेणारा जो पार्टिकल असतो तो काय म्हणून ॲक्ट होतो? निगेटिव्हली चार्ज पार्टिकल किंवा निगेटिव्हली चार्ज आयन म्हणून ॲक्ट होतो. आणि जो इलेक्ट्रॉन लूज करतो, जो इलेक्ट्रॉन लूज करतो, देतो, त्याच्यात इलेक्ट्रॉनची संख्या 1 न कमी होईल, एक इलेक्ट्रॉन दिला तर. आणि कोणाची संख्या जास्त आहे? पहा, 10 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन आहेत, म्हणजे एक प्रोटॉन जास्त आहे आणि एक पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे हा ॲटम, इलेक्ट्रॉन लूज करणारा ॲटम हा नेहमी काय म्हणून ॲक्ट होतो? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे जे पार्टिकल इलेक्ट्रॉन लूज करतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि जे पार्टिकल इलेक्ट्रॉन गेन करतात, म्हणजे बी पार्टिकलने इलेक्ट्रॉन गेन घेतला म्हणून निगेटिव्ह चार्ज पार्टिकल तयार झाला, आणि या ए पार्टिकलने इलेक्ट्रॉन लूज केला म्हणून तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल म्हणून ॲक्ट झालेला आहे.
मग पॉझिटिव्ह चार्ज आयन आणि निगेटिव्ह चार्ज आयन काय आहेत? व्हेन द ॲटम लूज इलेक्ट्रॉन्स देन इट गेट पॉझिटिव्ह चार्ज किंवा इट बिकम्स पॉझिटिव्ह चार्ज आयन. ते आपण इथं मांडूया. पहा, व्हेन ॲटम लूज फ्री इलेक्ट्रॉन्स then net positive charge on atom increases. Net positive charge on atom increases, called as पॉझिटिव्ह चार्ज आयन. तेव्हा त्याला पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतात, जे ॲटम इलेक्ट्रॉन लूज करतात त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो, म्हणजे ते पॉझिटिव्ह चार्ज आयन म्हणून तयार होतात. अँड व्हेन ॲटम्स गेन इलेक्ट्रॉन्स, ते फ्री इलेक्ट्रॉन ज्या ॲटममध्ये इंटर होतात त्याच्यात निगेटिव्ह चार्ज वाढतात. When atom gain electrons, then net negative charge on them increases. त्या ॲटमवरचा नेट निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होतो. Hence they become negatively charged ion. ते निगेटिव्हली चार्ज आयन म्हणून ॲक्ट होतात. तर अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे चार्ज असणारे दोन प्रकारचे आयन्स किंवा पार्टिकल्स हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफरमुळे होतात. जो ॲटम इलेक्ट्रॉन देतो तो स्वतः पॉझिटिव्ह चार्ज म्हणून ॲक्ट होतो आणि जो घेतो तो निगेटिव्ह चार्ज म्हणून ॲक्ट होतो. तर अशा पद्धतीनं हे दोन प्रकारचे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस अँड निगेटिव्ह चार्जेस. हा आहे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज आयनवरती जो नेट चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो, किंवा इलेक्ट्रॉन लूज करणाऱ्या ॲटमवरती आयनवरती जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि गेन करणाऱ्या ॲटमवरती जो चार्ज असतो तो निगेटिव्ह असतो. जनरली हे पॉझिटिव्ह चार्जेस कोणामध्ये असतात? कोणते पार्टिकल पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात? प्रोटॉन्स. सबॲटॉमिक पार्टिकल प्रोटॉन कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. आणि असे जे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जे पार्टिकल्स आहेत ते जर फ्रिक्शन झालं सबस्टन्सचं तर हे चार्ज फ्री होतात, लूज होतात. फ्रिक्शनमधून काय होतात? सबस्टन्समधले आपण पाहिलं की प्लास्टिक कोम ड्राय हेअरवरती रब केला तर त्यातले हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस फ्री होतात आणि त्याच्या सरफेसवरती कलेक्ट होतात. परंतु कोम म्हणजेच कंगवा हा प्लास्टिकचा आहे, तो बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा आणि त्याच्यामुळे ते चार्जेस त्याच्यातून फ्लो होत नाहीत तर त्याच्यावरती रेस्ट राहतात, साठून राहतात. आणि अशी जे काही स्टोअर्ड झालेले चार्जेस असतात त्या इलेक्ट्रिसिटीला म्हटलं जातं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणि त्याऐवजी जर तिथं कॉपर वायर असते कोंबऐवजी तर ते चार्जेस त्या कॉपर वायरमधून फ्लो झाले असते. कॉपर वायरमधून ते चार्जेस काय झाले असते? फ्लो झाले असते. मग चार्जेस जर फ्लो होत असतील सबस्टन्समधून तर ती इलेक्ट्रिसिटी असते करंट इलेक्ट्रिसिटी, आणि चार्जेस जर रेस्ट राहत असतील तर ती इलेक्ट्रिसिटी असते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रिसिटीचं मिनिंग समजावून घेतलं.